नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 11 मेचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. आता प्रेक्षकांनो, सुरुवातीला बघा सायली म्हणत असते की DNA रिपोर्ट्स जे आहेत ते आमच्या आत्ताच हातात आलेले आहेत आणि त्यावेळेस बघा इथे लगेचच रविराज ते रिपोर्ट सांगण्यासाठी इथे अर्जुनला फोर्स करत असतो. मग त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, इथे रविराज म्हणत असतो की अर्जुन मी खंबीर आहे, ते रिपोर्ट्स काय आहेत ते सर्व सत्य सांग. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की हे DNA रिपोर्ट जे आहेत ते प्रियाचा DNA हा प्रतिमा आत्याबरोबर मॅच झालेला नाही आणि त्यावेळेस मग तो म्हणत असतो की प्रियाचा DNA रिपोर्ट्स हा इथे मैनाबरोबर मॅच झालेला आहे. मग त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते की म्हणजेच आम्हाला जी शंका होती ती शंका खरी ठरली आणि प्रिया ही तन्वी नसून तीच बबली लोखंडे आहे आणि ती सदा मैनाची मुलगी आहे असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, हिचं ऐकून सर्वांनाच खरंच खूप धक्का बसतो आणि त्यावेळेस बघा कल्पना म्हणत असते की हे काहीतरी विचित्र स्वप्न आहे आणि त्यावेळेस बघा तिला सुरुवातीला तन्वी आल्यानंतर म्हणजेच प्रिया घरात आल्यानंतर ती मी तन्वी आहे ह्याच्या ज्या काही आठवणी सांगत होत्या त्यावर कल्पनाने सर्व काही विश्वास ठेवला होता आणि तिने तन्वी असल्याचं दाखवत इथे अर्जुनला सुद्धा ताब्यात घेतलं होतं. हे सर्व इथे बघा कल्पनाला आठवत असतं. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस हे रिपोर्ट जे आहे ते अर्जुन सर्वांना पाहण्यासाठी देत असतो. त्यावेळेस इथे प्रिया मात्र खाली मान घालून सध्या उभी राहिलेली आहे. आता प्रेक्षकांनो, खरंच ते DNA रिपोर्ट्स बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि खरंच इथे प्रियाचे रिपोर्ट्स हे प्रतिमा बरोबर मॅच झालेले नसतात. आता त्यावेळेस बघा इथे कल्पना म्हणत असते की नाही, माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही, मला असं वाटतंय की हे एक वाईट स्वप्न आहे. त्यावेळेस इथे प्रताप म्हणत असतात की नाही कल्पना, विश्वास बसण्याचं काहीच कारण नाही, कारण हे आपल्याबरोबरच घडलेलं आहे आणि ह्या मुलीने 2 ते 3 वर्ष झाली सर्वात मोठी आपली फसवणूक केलेली आहे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे प्रतिमा म्हणत असते की मी माझ्या मुलीच्या मायेसाठी तडफडत राहिले आणि आता मला असं कळतंय की ती मुलगीच खोटी आहे, म्हणजे ती माझी मुलगीच नाही आहे. अगं, तुला प्रत्येक क्षणी वाटत होतं की तू आमची मुलगी नाही आहेस, तरीसुद्धा तू आम्हाला खेळत राहिलीस, तुला कशी गं लाज वाटली नाही. यावेळेस बघा इथे रविराज म्हणत असतो की मी कसा एवढा आंधळा झालो, या मुलीला मी कधीच कसं काय ओळखू शकलो नाही असं इथे रविराज म्हणत असतात. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणत असते की बाबा असं म्हटल्यानंतर इथे बघा रविराज म्हणत असतात की थांब, एक शब्द देखील तोंडातून काढू नकोस आणि मला बाबा तर अजिबात म्हणू नकोस असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, त्यावेळेस इथे प्रिया म्हणत असते की हे दोघांनी मॅनेज केला आहे DNA रिपोर्ट्स आणि हे सर्व खोटं आहे. त्यावेळेस बघा इथे नागराज म्हणत असतो की ए हट गप आता तुला काय वाटलं, मी जेलमध्ये अडकल्यामुळे तुझ्याबद्दल काहीच सत्य सांगणार नाही का, असं अजिबात होणार नाही. आता यावेळेस महिपत लगेचच म्हणतो की काय, तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार उर्फ प्रिया मधुकर उर्फ बबली लोखंडे, तुझा खेळ आता संपलेला आहे असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अश्विन म्हणत असतो की का तू एवढा मोठा विश्वासघात केलास आमचा असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, इथे लगेचच अर्जुन म्हणत असतो की प्रॉपर्टीसाठी. प्रेक्षकांनो, असं म्हटल्यानंतर बघा सर्वांना खरंच खूप आश्चर्याचा धक्का बसत असतो आणि त्यावेळेस बघा इथे अश्विन म्हणत असतो की मी ज्या मुलीवर प्रेम केलं मग ती आहे तरी कोण. त्यावेळेस इथे अस्मिता म्हणत असते की चेटकीन आहे ती. अश्विन, अरे अशी चेटकीन जी माणसांमध्ये राहिल्यानंतर खूप साधी भोळी वाटते, पण तीच चेटकीन जेव्हा आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघते ना त्यावेळेस विस्कटलेले केस आणि लाल डोळे अशा विचित्र स्वभावात विचित्र प्रकारे ती तिला दिसत असेल. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे अस्मिता म्हणत असते की हो ना गं प्रिया, तुला आरशासमोर बघितल्यानंतर असेच अक्राळ विक्राळ आणि किळसवाणी दिसत असशील ना असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, इथे प्रिया मात्र खाली तोंड घालून उभी राहिलेली असते आणि त्यावेळेस बघा इथे कल्पना चैतन्याला म्हणत असते की चैतन्य, तुला हे माहिती असतं तर तू का नाही आम्हाला सांगितलं. त्यावेळेस चैतन्य म्हणत असता की नाही, मला अजून पूर्ण खात्री नव्हती. आणि प्रेक्षकांनो, इकडे बघा मग अर्जुन म्हणत असतो की हे सर्व या मुलीने फक्त प्रॉपर्टीसाठी केलेलं आहे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस तो सर्वांना सांगत असतो की आम्ही अधिराज नावाचं पॅद हिच्यासाठी एक ट्रॅप म्हणून उभं केलं होतं आणि त्या ट्रॅपमध्ये ही अलगदपणे अडकली. आम्ही 10 लाखाचं जे चीज आहे ते पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि ही बरोबर पिंजऱ्यामध्ये येऊन अडकली. आणि त्यावेळेस तो म्हणत होता की आम्ही आमच्या ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे आम्ही तिला 10 लाख काय 50 लाख रुपये सुद्धा द्यायला तयार होतो, कारण आम्हाला माहीत होतं की हिला त्यातले 50 पैसे सुद्धा मिळणार नाहीत, परंतु हे तिला काही माहीत नव्हतं म्हणून ती आमच्या ट्रॅपमध्ये अलगदपणे अडकत गेली. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा सायली म्हणत असते की रविराज काकांनी जी प्रॉपर्टी तन्वीच्या नावावर केली ती कायद्याने आता तुला तीही मिळणार नाही, म्हणजेच तुझ्या हाती तेलही नाही तूपही नाही, हाती आलं ते धोपटणं अशी गत झाली तुझी. आता प्रेक्षकांना यावेळेस विमल म्हणत असते की देव वरून पाहत आहे आणि तुम्हाला तो असं सोडणार नाही. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे
प्रताप जे आहे ते म्हणत असतात की पण अर्जुन हिला 3 वर्ष हे सर्व नाटक करायला जमलंच कसं काय. आणि त्यावेळेस बघा मग प्रेक्षकांना इथे सुमन म्हणत असते की हिने एकटीने हे नक्कीच केलं नसेल, हिला कोणाची तरी फूस असणार. आणि त्यावेळेस इथे सुमन म्हणत असते की नक्कीच यांची हिला साथ असणार. आता प्रेक्षकांना त्यावेळेस नागराज म्हणत असतो की हो, मी कशाला खोटं बोलू, मी दिली की साथ दिली. जेव्हा ॲक्सिडेंट घडला त्यानंतर मला असं वाटलं की माझं काहीच होणार नाही, पण नंतर ही मुलगी एके दिवशी स्वतःहून तन्वीचं गाठोडं घेऊन इथे महिपतच्या ऑफिसमध्ये स्वतःहून चालत आली होती आणि ती काम मागत होती. त्यावेळेस मग आम्ही ठरवलं की हिलाच तन्वी किल्लेदार म्हणून उभं करायचं. आता प्रेक्षकांना त्यावेळेस इथं महिपत म्हणत असतो की मला त्यावेळेस काहीही कळत नव्हतं आणि मला काहीही करून तो आश्रम पाहिजे होता आणि त्यावेळेस ही मला मदत करण्यासाठी लालची मुलगी तयार झाली आणि म्हणूनच आम्ही तिला तन्वी किल्लेदार म्हणून सर्वांसमोर आणायचं ठरवलं. आणि प्रेक्षकांना त्यावेळेस बघा मग नागराज सांगत असतो की एका वकिलाच्या मदतीने आम्ही दादासमोर हिला तन्वी किल्लेदार म्हणून उभं करण्याचा प्लॅन केला आणि आमचा प्लॅन अगदी पूर्णपणे ते वर्क झालेला आहे. आता प्रेक्षकांना त्यावेळेस बघा नागराज इथे म्हणत असतो की मग ही मुलगीच आमची सीडी तयार झाली, तीही तन्वी किल्लेदार नावाची सीडी. आता प्रेक्षकांना त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणत असते की तुम्ही सर्वजण यांच्यावर काय विश्वास ठेवताय, हे अर्जुननेच उभे केले असतील आणि हे पैशासाठी काहीही करतील आणि अर्जुनने ह्यांना नक्कीच पैसे दिले असतील म्हणूनच हे नको ते बोलत आहेत. आता प्रेक्षकांना त्यावेळेस बघा इथे रविराजला इथे प्रिया सुरुवातीला आल्यानंतर तिने कशी ती पायावर खून दाखवली होती आणि रविराजने तिला कसलाही न विचार करता माझी तन्वी असं प्रेमाने जवळ घेतलं होतं हे सर्व त्याला आठवत असतं. आता प्रेक्षकांना त्यावेळेस बघा तो प्रियाच्या समोर जातो आणि तिला सण करून कानाखाली वाजवत असतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की तू एका बापाचा अपमान केलायस, या बापाने केलेल्या प्रेमाचा तू अपमान केलास, त्याच्या मायेचा आपुलकीचा तू अपमान केलेला आहेस आणि एवढंच काय त्या प्रतिमाला तू आई म्हणत होतीस ना, आई शब्दाचा देखील तू अपमान केलेला आहेस. बघ जरा तिच्या चेहऱ्याकडे बघ, तू आई म्हणत होतीस ना तिला, तू सर्वांचाच अपमान केलेला आहेस आणि एवढी कशी ग तू कठोर, असं म्हणून रविराज इथे रडत असतात. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच प्रतिमा ही पुढे येते आणि प्रतिमा म्हणत असते की जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर मी का जगते असा मला प्रश्न पडला, पण एके दिवशी रविराज माझ्या आयुष्यात आले आणि मग मला कळलं की मी ह्यांच्यासाठी जगते. नंतर मला तू भेटलीस आणि मग मला कळलं की माझी जगण्याची ओढ फक्त तुझ्यामुळेच होती आणि मग नंतर हळूहळू मला तुझे रंग दिसायला लागले, तरी देखील मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि मी तुला आपलंसं मानायला लागले, पण तू त्या नात्याचा सुद्धा अपमान केला आहेस आणि तू एका आईचा अपमान केलेला आहेस, तुझी लायकीच नाही आहे एका आईची मुलगी म्हणून घेण्याची, असं म्हणून प्रतिमा देखील बघा इथे प्रियाच्या जोरदार कानाखाली वाजवत असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस मात्र प्रतिमाला स्वतःचं रडू काही आवरतच नाही आणि मग रविराज तिला एका साईटला नेऊन तिथे बसवत असतात. आता प्रेक्षकांनो प्रतिमाचं झाल्यानंतर बघा तेवढ्यातच लगेचच मैनावती पुढे येते आणि मैनावती म्हणते की माझी चूक झाली, हिला मी जन्माला दिलं, माझ्या पोटात नागिन मी वाढवली. आणि त्यावेळेस ती म्हणत असती की हिला जन्माला आली तेव्हा जिच्या नरड्याला नख लावलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती, असं म्हणून बघा इथे मैना देखील तिच्या कानाखाली वाजून तिथून निघून जाते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सदा म्हणत असतात की तू जन्माला यायच्या अगोदर आमचा 4 मुली आणि आम्ही सगळं सुखाचा संसार चालू होता, पण ज्यावेळेस तू आमच्या आयुष्यात आली तेव्हापासून आमच्या मागं विघ्न सुरू झाले आणि तुझ्यामुळे आमच्या घरात पोलिसांच्या फेऱ्या वाढल्या आणि म्हणून आम्ही तुला दुसऱ्यांना सोपवलं, आम्हाला वाटलं सुटलं, पण आमचं कुठलं नशीब एवढं, परत एकदा तू आमच्या आयुष्यामध्ये आलीस आणि आम्हाला विष देऊन तू मारण्याचा प्रयत्न केलास, आमचा एवढा काय गुन्हा झाला होता म्हणून तुझ्यासारखी कैदाशीन मुलगी आमच्या पोटी जन्माला आली, असं म्हणून बघा इथे सदा देखील रडत असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेसच बघा लगेचच प्रताप देखील तिच्या समोर जातात आणि त्यावेळेस ते म्हणत असतात की तू तन्वी रविराजची मुलगी म्हणून आम्ही आमच्या स्वतःची मुलगी म्हणून आम्ही तुला वाढवलं, कधी सून म्हणून आम्ही असं वागवलं नाही, आम्ही सतत समजलं की तू आमचीच मुलगी आहेस, परंतु तू आमच्या सर्वांचा विश्वासघात केलायस, असं म्हणून प्रताप देखील बघा इथे प्रियाच्या कानाखाली मारत असतात आणि तिथून तिला मारून झाल्यानंतर लगेच तेही निघतात. आता प्रेक्षकांनो प्रतापचं झाल्यानंतर बघा पुढे अश्विन येतो आणि अश्विन म्हणत असतो की फक्त प्रॉपर्टीसाठी तू माझा वापर केलास, तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, तू फक्त सुभेदारांची तिजोरीची चावी बनून मला इथं तू वापरलंस आणि पण माझं प्रेम होतं त्याचं काय, मी काय गुन्हा केला ग, तू माझा का बळी दिलास, असं इथे म्हणत असतो. बोल तन्वी काहीतरी बोल, असं म्हणून बघा इथे अश्विन तिच्यावर जोरात ओरडत असतो आणि त्यावेळेस बघा अश्विन देखील तिच्या कानाखाली वारतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की माझी काय चूक केली होती, मी काय एवढी मोठी चूक केली होती, तू केलेला प्रत्येक स्पर्श, तू बोललेलं माझ्याशी, आपण दोघांनी पाहिलेले एकत्र स्वप्न, हे सर्व काही खोटं होतं का, असं म्हटल्यानंतर बघा अश्विनही तिच्या कानाखाली मारून तिथून निघून जातो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे लगेचच कल्पना पुढे येते आणि कल्पना म्हणत असते की तू माझ्या भोळ्या मुलाला
भरीस पाडलंस आणि त्याच्याकडून नको ते करून घेतलंयस आणि तू एका आईचा विश्वासघात केलायस असं म्हणून बघा इथे कल्पना देखील तिच्या कानाखाली मारत असते. आणि प्रेक्षकांनो, आता कल्पना गेल्यानंतर सुमन तिथे येत असते आणि सुमन म्हणते, मी वहिनीसारखं तुझ्यावर मुलीसारखं प्रेम केलं आणि जेव्हा तू आलीस त्यावेळेस तुला माझी तन्वी आली आणि कुठे ठेव कुठे नको असं मला झालं होतं अगं, परंतु तू नागिन निघालीस, आम्ही पाळलेली एक नागिन निघालीस असं म्हणून बघा इथे सुमन देखील तिच्या कानाखाली मारते. आणि त्यावेळेस ती म्हणत असते, हे सर्व करताना तू एकटी नक्कीच नव्हतीस आणि ह्यांचं तुला साथ होती. आता सुमनही तिच्या कानाखाली मारून जाते. आता त्यावेळेस बघा इथे चैतन्य म्हणत असतो, काय भरलं का आता तुझं पोट, कारण तुझी खूप भूक मोठी आहे ना, तुला आश्रम गिळलायस तेही तुला कमी पडलं म्हणून, काही पोरांचे पैसेही तू खाल्लेस तेही कमी पडलं म्हणून आता किल्लेदार आणि सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर हक्क गाजवायला निघालीस म्हणून विचारलं भूक भागली का तुझी असं म्हटल्यानंतर बघा इथे अस्मिता म्हणत असते की नाही चैतन्य, तिची कधीच भूक भागणार नाही, कारण ती महिषासूर नावाचं राक्षस आहे आणि तिची कधीच भूक ही भागणार नाही असं म्हटल्यानंतर बघा इथे अस्मिता परत एकदा इथे प्रियाच्या कानाखाली मारत असते. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की तुला नरकात सुद्धा जागा भेटणार नाही. आणि प्रेक्षकांनो, यावेळेस बघा अस्मिताई तिला मारून गेल्यानंतर आता नंतर पूर्णाजी तिच्या समोर येते आणि पूर्णाजी म्हणते की काय तू तन्वीचं नाव घेतलंस पण तिच्यासारखा लाघवी स्वभाव तू कुठून आणशील ग, तिचं लॅकेट तर गळ्यात घातलंस पण त्या लॅकेटची जी चमक आहे ती तुझ्या डोळ्यात कधीच दिसणार नाही. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की तन्वी माझ्या प्रत्येक श्वासात आहे, तिचं हसणं तिचं बोलणं अजूनही माझ्या कानात घुमतं आणि ती तन्वी तू नक्कीच नाही आहेस असं म्हणून बघा प्रेक्षकांनो इथे पूर्णाजी देखील तिच्या कानाखाली मारत असते. आता एवढं करूनही एवढं सहन होऊनही बघा इथे प्रिया अजून तोऱ्यातच असते आणि एवढ्या ॲटिट्यूडमध्ये बघा ती पूर्णाजीकडे बघत असते की खरंच मी म्हणजे काय आहे असं अजूनही तिला वाटत असतं. तिची एवढी नांगी ठेचूनही बघा तिचं शेपूट काय अजून मोडलेलं नाही. असं म्हणतात की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, अगदी तशाच पद्धतीने ही प्रिया आहे बघा. एवढं तिला करूनही एवढं सर्वांनी मारूनही अजून तिला थोडीशी सुद्धा शरम वाटत नाही. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा इथे पूर्णाजी तिला मारून जोरजोरात रडत असते. आणि त्यावेळेस मग इथे अर्जुन येतो ना, अर्जुन म्हणतो की या नालायक मुलीसाठी आपल्याला रडायची काहीही गरज नाही, तिची लायकीच नाही आहे पूर्णाजी असं म्हणून बघा इथे पूर्णाजीला अर्जुन बसवत असतो. तेवढ्यातच बघा इथे कल्पना येते आणि कल्पना म्हणत असते की ते माझ्या तन्वीचं लॅकेट आहे जे अर्जुनने त्याच्या प्रिय तन्वीला दिलं होतं आणि त्यामुळे ते लॉकेट जे आहे ते बघा तिच्या गळ्यातून कल्पना खेचून घेत असते. त्यावेळेस कल्पना म्हणत असते की हे लॅकेट पूर्णाजीने अर्जुनला दिलं आणि अर्जुनने ते तन्वीला दिलं होतं आणि त्यामुळे तू गळ्यात घालायची तुझी लायकीच नाही आहे. आता प्रेक्षकांनो, तेवढ्यातच अर्जुन समोर येतो आणि अर्जुन म्हणत असतो, काय प्रिया तुला वाटलं असेल की आम्ही हे सुभेदार किती बावळट आहेत, ह्यांनी परत मला घरात घेतलं असं म्हणून तुला वाटलं असेल, तू मनात विचारच केला असतील की खरंच मी परत यांना माझ्या बाजूने केलं, किती बावळट सुभेदार आहेस असा विचार तुझ्या मनात आलाच असेल ना. पण तुला आम्हाला असं सहजासहजी घराबाहेर जाऊन द्यायचं नव्हतं आणि तुला तुझी लायकी दाखवून द्यायची होती आणि सर्व जे तुझे गुन्हे आहेत हे सर्वांच्या समोर मांडायचे होते. म्हणून नाईलाजाने आम्ही तुला स्टोअर रूममध्ये ठेवलं होतं आणि तुझा एक क्षण आम्हाला त्याची तुला आठवण करून द्यायची होती आणि प्रत्येक गुन्हा स्टेप बाय स्टेप इथे सर्वांसमोर आणायचा होता आणि तुझा शेवटचा दिवस ह्या घरामध्ये सर्वांना दाखवायचा होता. त्यामुळेच आम्ही तुला आजपर्यंत या घरामध्ये ठेवून घेतलं. आता प्रेक्षकांनो, इथे बघा अर्जुन एवढा रागामध्ये तिच्याशी बोलत असतो तरी सुद्धा ती हसायला लागते आणि त्यावेळेस ती मध्ये सॉरी असं म्हणून ती परत हसत असते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा ती म्हणत असते की ज्या घरामध्ये 2 नामांकित वकील, एक डॉक्टर आणि एक बिझनेसमन आणि द ग्रेट पूर्णाजी राहतात, त्या सर्वांना मी मूर्ख बनवलेला आहे. मी कोणी मूर्ख बनवलं आहे, या प्रियाने मूर्ख बनवलं आहे असं. आणि इथं बघा प्रिया तोऱ्यामध्ये सर्वांना सांगत असते आणि त्यावेळेस बघा ती म्हणत असते की तुम्ही सर्वजण त्यावेळेस तुमच्या तन्वीसाठी भुकेले होतात आणि कधी ती तुमच्यासमोर येते असं झालं होतं. आणि भुकेल्या माणसाचा त्याला लवकर जेवण नाही भेटलं तर जसा त्याचा मेंदू थंड पडतो तसाच तुमचा मेंदू त्या तन्वीसाठी थंड पडला होता आणि त्याचमुळे मी त्याचा फायदा घेऊन तन्वी म्हणून तुमच्या घरामध्ये आले असं म्हणून बघा इथे प्रिया जोरजोरात हसत असते. आता प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला खरंच तिचा खूप राग येतो असतो, परंतु आता अर्जुन झाला, आता आली सायलीची बारी आणि सायली बघा तिला थेट हाताला पकडून घराबाहेर
घराबाहेर काढत असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की मी आत्तापर्यंत तू रविराज काकांची मुलगी आहेस म्हणूनच शांत बसले होते, पण ज्या दिवशी मला कळलं की तू खरी तन्वी नाही आहेस त्या दिवशीपासून मी ठरवलं की तुला या घराबाहेर मी हाताला धरून काढणार. तर प्रेक्षकांनो खरंच उद्याचा भाग खूप पाहण्यासारखा आहे, कारण इथे सायलीने बघा प्रियाला घराबाहेर हाकललेलं आहे आणि मग उद्यापासून प्रियाचं काय होणार आहे हे आपण नक्कीच पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.